हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? मला खात्री आहे की तुम्ही सगळे मजेत असाल आणि अभ्यासात व्यस्त असाल. मी टेस्टवायझर चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय जो सध्या 12वी सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून बसला आहे. तो विषय म्हणजे येणारी बोर्डाची परीक्षा आणि आपली तयारी. फेब्रुवारी महिना आता फार दूर नाही. बघता बघता दिवाळी जाईल, क्रिसमस येईल आणि अचानक तुमच्यासमोर प्रॅक्टिकल परीक्षेचं वेळापत्रक येईल. जानेवारी एंडमध्ये तुमच्या प्रॅक्टिकल सुरू होतील आणि फेब्रुवारीमध्ये मुख्य लेखी परीक्षा. म्हणजे आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. आता आपण कोणत्या महिन्यात आहोत? ऑक्टोबर. चला थोडं गणित करूया. आपल्याकडे आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा काही भाग. म्हणजे साधारणपणे आपल्याकडे 100 ते 110 दिवस आहेत. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की अरे देवा, फक्त 100 दिवस, एवढ्या कमी दिवसात एवढा मोठा सिलेबस कसा पूर्ण होणार? शांत व्हा, घाबरू नका. टेस्टवायझर तुमच्या सोबत आहे म्हणजे काळजीचं काहीच कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच 100 दिवसांचं सोनं कसं करायचं याची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. एक अशी स्ट्रॅटेजी जी तुम्हाला फक्त पास नाही तर 90% जास्त मार्क मिळवून देऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, 90% जास्त. तर पहिला प्रश्न, हे शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. पण त्यासाठी फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्क करावं लागेल. दिवस-रात्र पुस्तकं वाचून काही होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही की काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे आणि किती वाचायचं आहे. चला तर मग आपल्या मिशन 90+ सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे, तुमच्या शत्रूला ओळखा. आता तुम्ही म्हणाल, आमचा शत्रू कोण? तर मित्रांनो, तुमचा शत्रू आहे तुमचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न. हो, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस आणि प्रत्येक विषयाचा पेपर पॅटर्न तोंडपाठ होईल, त्या दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. तुम्हाला हे माहिती पाहिजे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या प्रत्येक विषयात कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सहज मिळून जाईल. हे का महत्त्वाचं आहे? कारण यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या चॅप्टर्सवर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. काही चॅप्टर्स असे असतात जे खूप मोठे आणि अवघड वाटतात, पण त्यांचं वेटेज खूप कमी असतं. आणि काही चॅप्टर्स सोपे असूनही त्यांना जास्त मार्क्स असतात. इथेच आपलं स्मार्टवर्क सुरू होतं. उदाहरणार्थ, फिजिक्समध्ये रोटेशनल डायनॅमिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी हे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. केमिस्ट्रीमध्ये सोल्युशन्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, पी ब्लॉक एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत. मॅथ्समध्ये तर इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, वेक्टर्स आणि 3D जॉमेट्री हे हमखास मार्क देणारे टॉपिक्स आहेत. तुम्हाला आधी या हाय वेटेज चॅप्टर्सची एक लिस्ट बनवायची आहे आणि त्यांना प्राधान्य द्यायचं आहे. आता दुसरी पायरी, वेळेचं नियोजन. तुमच्याकडे 100 दिवस आहेत. या 100 दिवसांना विषयांप्रमाणे विभागा. समजा तुम्ही दिवसात 8 तास अभ्यास करायचं ठरवलं, तर प्रत्येक विषयाला 2 तास द्या. पण इथे एक गंमत आहे. जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्याला थोडा जास्त वेळ द्या आणि जो सोपा वाटतो त्याला थोडा कमी. आता काही जण म्हणतील, दादा 8 तास अभ्यास शक्यच नाही. पुस्तक उघडलं की न्यूटनचा लॉ नाही पण झोपेचा लॉ नक्की लागतो. मी समजू शकतो. सगळ्यांसोबतच असं होतं. म्हणूनच सलग 8 तास बसू नका. अभ्यासाचे छोटे छोटे स्लॉट्स बनवा. पोमोडोरो टेक्निक वापरा. म्हणजे 25 मिनिटे अभ्यास, 5 मिनिटांचा ब्रेक. असे 4 स्लॉट्स झाले की एक मोठा ब्रेक घ्या. यामुळे तुमचा फोकस टिकून राहील आणि कंटाळा येणार नाही. आता तिसरी पायरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. मित्रांनो, याला मी ब्रह्मास्त्र म्हणतो. मागील किमान 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्याच पाहिजेत. का? कारण यामुळे तुम्हाला 3 गोष्टी कळतात. 1. परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 2. कोणते प्रश्न वारंवार विचारले जातात. आणि 3. तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस होते आणि वेळेचं गणित जुळवायला मदत होते. जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला बसाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे, हा प्रश्न तर मी आधीच सोडवलाय. तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. आता आपण विषयांवर येऊया. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांमध्ये थिअरी, डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल्स म्हणजे गणित यांचा समावेश असतो. अनेक मुलं न्यूमेरिकल्सला घाबरतात आणि ते सोडून देतात. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला माहिती आहे का, न्यूमेरिकल्स तुम्हाला पूर्ण मार्क मिळवून देऊ शकतात.
थिअरीमध्ये कदाचित अर्धा एक मार्क कापला जाईल, पण न्यूमेरिकलचं उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. म्हणून प्रत्येक चॅप्टरमधले फॉर्म्युले एका वहीत लिहून काढा. ती वही रोज वाचा आणि सोप्या न्यूमेरिकल्सपासून सुरुवात करा. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. डेरिव्हेशन्स तर पाठच करून टाका. रोज 1 किंवा 2 डेरिव्हेशन्स लिहून काढण्याची सवय लावा. मॅथमॅटिक्स. मॅथ्स हा सरावाचा विषय आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ही म्हण मॅथ्ससाठीच बनली आहे. जितकी जास्त गणितं तुम्ही सोडवाल तितका हा विषय सोपा वाटेल. टेक्स्टबुकमधलं प्रत्येक सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड उदाहरण सोडवा. इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन सारख्या टॉपिक्सला जास्त वेळ द्या. बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये डायग्रॅम्स खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. व्यवस्थित नाव द्या. यामुळे तुमचं उत्तर अधिक प्रभावी दिसतं आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतात. थिअरी वाचताना महत्त्वाचे पॉइंट्स हायलाईट करा आणि स्वतःच्या नोट्स बनवा. मित्रांनो, ही झाली अभ्यासाची स्ट्रॅटेजी. पण फक्त अभ्यास करून भागत नाही. या प्रवासात तुम्हाला स्वतःला मोटिवेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक जण असतील जे तुम्हाला म्हणतील, आता काय शक्य नाही, पहिल्यापासून अभ्यास करायला हवा होता. अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही हे करू शकता. आणि या सगळ्या तयारीसाठी तुम्हाला माहितीच आहे, टेस्टवायझर तुमच्या सोबत आहेच. आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न, नोट्स आणि गायडन्स नेहमीच घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही 12वीत चांगले मार्क का मिळवायचे? फक्त चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी? नाही. याच्या पुढेही एक जग आहे. तुमच्यापैकी अनेक जण MHT CET, JEE, नीट यासारख्या परीक्षा देणार आहात. तुम्हाला माहिती आहे, MHT CET नंतर इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला PCM किंवा PCB ग्रुपमध्ये कमीत कमी विशिष्ट टक्के मार्क असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला PCM किंवा PCBमध्ये मिळून 135 म्हणजे 45% आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 120 म्हणजे 40% मार्क मिळवणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला यापेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही CETमध्ये कितीही चांगला स्कोअर केला तरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणून बोर्डाच्या परीक्षेला हलक्यात घेऊ नका. एवढंच नाही, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण कराल आणि नोकरीसाठी कंपन्यांमध्ये जाल तेव्हा अनेक चांगल्या कंपन्यांची पहिली अट असते की विद्यार्थ्याला 10वी आणि 12वीमध्ये किमान 60% मार्क असावेत. विचार करा, फक्त काही मार्कांमुळे जर तुम्हाला एका चांगल्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला बसता आलं नाही तर किती वाईट वाटेल तुम्हाला. म्हणून आपलं टार्गेट फक्त पास होणं किंवा CETला पात्र होणं नाही, तर किमान 60%च्या वर आणि शक्य झाल्यास 90%च्या वर मार्क मिळवणं हे आहे. टेस्टवायझरचे सर्व विषयांचे ई-बुक्स आता उपलब्ध झालेले आहेत. हे ई-बुक्स तुम्हाला परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी नक्की मदत करतील. हे ई-बुक्स तुम्हाला www.testwizer.com या आमच्या वेबसाईटवर मिळतील. तुमच्या मित्रांना आणि सिनियर्सना याबद्दल नक्की सांगा. तर मित्रांनो, आता वेळ आहे कामाला लागण्याची. मोबाईल थोडा बाजूला ठेवा. सोशल मीडियापासून काही दिवस सुट्टी घ्या आणि फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. हे 100 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतात. स्वतःसाठी, तुमच्या आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी मेहनत घ्या. यश तुमचंच आहे. जर तुम्हाला काही शंका असेल, कोणताही प्रश्न असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.